नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं गजानन क्लासेसमध्ये. मी आहे शारदा. आता आपण कम्प्युटरचा जो लेसन, आज आपण नोविंग कम्प्युटरचा पुढचा पार्ट पाहूया. ठीक आहे, याचा अर्धा पार्ट आधी झालेला आहे, पार्ट 1 झालेला आहे. आता आपण नेक्स्ट पार्ट पाहूया. तर आपण आज सुरुवात करूया स्कॅनरपासून. स्कॅनर म्हणजे काय? A scanner is an input device that scans the text or picture printed on paper and translate the information into digital copy. स्कॅनरचं काय काम असते की स्कॅनर जे असते ते एक इनपुट डिवाइस आहे. इनपुट डिवाइस म्हणजे ते जी काही इन्फॉर्मेशन आहे ते कम्प्युटरला प्रोव्हाइड करते. कशाप्रकारे कम्प्युटरला देते? कशाप्रकारे? जर आपल्याला एखादा पेपर म्हणजे एखादा डॉक्युमेंट आहे, त्याच्यावरचं जे लिहिलेलं आहे ते कम्प्युटरमध्ये घ्यायचं असेल तर तो पेपर स्कॅन करावा लागतो, किंवा तो फोटो जो असो, पिक्चर किंवा टेक्स्ट काही पण, तो स्कॅन करावा लागतो आणि तो कम्प्युटरमध्ये सेंड करावा लागतो किंवा कॉपी करावा लागतो. अशा प्रकारे आपण त्याला म्हणतात, ती जी कॉपी तयार होते त्याला म्हणतात डिजिटल कॉपी. आणि ते कम्प्युटरमध्ये टाकल्यावर आपण त्याचा यूज वेगवेगळ्या कामासाठी करू शकतो. जसं हे अशा प्रकारे स्कॅनर असते. ठीक आहे. आता नेक्स्ट आहे प्रिंटर. अ प्रिंटर इज ॲन आउटपुट डिवाइस दॅट टेक्स व्हॉट यू सी ऑन द कम्प्युटर स्क्रीन अँड पुट इट ऑन पेपर. दिस पेपर कॉपी इज कॉल्ड ॲज हार्ड कॉपी. आता प्रिंटर जे आहे ते एकदम अपोजिट आहे स्कॅनरच्या. म्हणजे याच्यामध्ये काय होत असते की जे पण काही कम्प्युटरमध्ये आहे ते तुम्हाला जर पेपरवर पाहिजे असेल, पिक्चर असू द्या किंवा इन्फॉर्मेशन असू द्या, ती जर तुम्हाला पेपरवर पाहिजे असेल तर ते कोण घेऊन देते? प्रिंटर. आणि ती जी कॉपी असते त्याला काय म्हणतात? हार्ड कॉपी. स्कॅनरमधून जी कॉपी कम्प्युटरमध्ये जाते त्याला म्हणतात डिजिटल कॉपी. ठीक आहे. अशा टाईपचा प्रिंटर असतो. यातून पेज द्यावं लागते आपल्याला इथून वर, आणि जे कम्प्युटरला कनेक्ट असल्यावर कम्प्युटरमधली जी कॉपी सिलेक्ट केली ती त्या पेजवर प्रिंट होऊन येते. त्याला म्हणतात प्रिंट कॉपी किंवा हार्ड कॉपी. Did you know in around 1440 the goldsmith Johannes Gutenberg invented the movable type printing press, which started the printing revolution. म्हणजे जवळपास 1440मध्ये गोल्डस्मिथ जोन्स गुटनबर्ग हे होते. यांनी एक काय म्हणतात प्रिंटिंग प्रेस सुरू केली होती. प्रिंटिंग प्रेस भरपूर होत्या, पण यांची प्रिंटिंग प्रेस काय विशेष होतं? विच स्टार्टेड द प्रिंटिंग रिव्हॉल्युशन. यांनी अशी प्रिंटिंग प्रेस सुरू केली होती. द मुवेबल टाईप म्हणजे इकडून तिकडे फिरणारी प्रिंटिंग प्रेस. म्हणजे एका जागेवर नाही, ते घेऊन फिरायचे आणि प्रिंट काढून द्यायचे लोकांना. तर हे एक प्रिंटिंगमधलं मोठं काय म्हणता येईल, एक रिव्हॉल्युशन होतं त्यावेळेसचं. आता आहे स्पीकर. अ स्पीकर इज ॲन आउटपुट डिवाइस. इट इज यूज फॉर लिसनिंग टू म्युझिक साऊंड बिंग प्लेड बाय द कम्प्युटर. म्हणजे स्पीकर हे कोणतं डिवाइस आहे? आउटपुट डिवाइस. म्हणजे कम्प्युटरमध्ये जे आहे ते आपल्याला बाहेर ऐकायला मिळते स्पीकरमधून. इट इज सहसा कशासाठी वापरला जाते? लिसनिंग म्हणजे गाणे ऐकण्यासाठी, किंवा कोणताही आवाज जो कम्प्युटरमध्ये होतो आहे तो बाहेर येण्यासाठी. प्लेड बाय द कम्प्युटर बिंग प्लेड, जे पण काही कम्प्युटरवर सुरू आहे तो बाहेर ऐकण्यासाठी कशाचा उपयोग केला जातो? स्पीकरचा. हे एक आउटपुट डिवाइस आहे आणि असे स्पीकर असतात. ते कम्प्युटरला कनेक्ट केलं की कम्प्युटरमधला आवाज बाहेर येतो. तसं टी व्हीला पण स्पीकर्स असतात. ते काही स्पीकर जे असतात टी व्हीचे ते टी व्हीमध्ये इनबिल्ट असतात. काही वेळेस आपण टी व्हीला स्पीकर लावतो पण आणखीन जास्त मोठा आवाज येण्यासाठी. तसं कम्प्युटरमध्ये इनबिल्ट नसतात, लॅपटॉपमध्ये असतात आणि पी सीला आपल्याला बाहेरून जोडावे लागतात. लाईट पेन. आता लाईट पेनचा काय यूज आहे? हे पण एक हार्डवेअर आहे. लाईट पेन इज ॲन इनपुट डिवाइस. इनपुट डिवाइस म्हणजे जी पण काही बाहेरची माहिती आहे, जी पण काही गोष्ट आपल्याला, जी पण काही माहिती आहे, इन्स्ट्रक्शन आहे, डेटा आहे, ती कम्प्युटरला देण्यासाठी लाईट पेनचा यूज होतो. इट इज ऑल्सो नोन ॲज अ पॉइंटिंग डिवाइस. हे जे आहे हे पॉइंटिंग डिवाइस म्हणजे जसं माऊस हे पॉइंटिंग डिवाइस आहे तसंच हे लाईट पेन पॉइंटिंग डिवाइस आहे. इट इज अ सेम ॲज अ पेन. पेनसारखंच असते. इट इज यूज टू ड्रॉ अँड
राईट एनिथिंग ऑन द स्क्रीन दॅट विल शो ऑन अ कम्प्युटर लॅपटॉप स्क्रीन. म्हणजे कधीकधी जसं आपण बटनांनी किंवा माऊसच्या वापराने करतो जी पण गोष्ट, हे लाईट पेनच्या साहाय्याने पण करू शकतो. पण तशा टाईपची स्क्रीन असणं आवश्यक असते जी लाईट पेनला सपोर्ट करणारी असली पाहिजे. अशा टाईपचे मोबाईल पण निघाले होते मध्ये मध्ये, तर ते अशा टाईपचे मोबाईल पण आहे, त्यांना म्हणतात लाईट पेन. तेच पेन आपण यूज करू शकतो, त्याच्याशिवाय दुसरे साध्या पेननी त्याच्यावर काही करता येत नाही. हे अशा टाईपचं लाईट पेन असतात. हे पेननी आपण मोबाईलवर किंवा टॅबलेट, टच स्क्रीन टाईपच असतात ते. डायरेक्ट आपण कीबोर्डचा यूज न करता त्या लाईट पेनच्या वापराने हे सगळं करू शकतो. काय करू शकतो, राईट काहीतरी लिहायचं असलं ते पण स्क्रीनवर लिहू शकतो. ठीक आहे. आता जॉयस्टिक. हे जॉयस्टिक ऑल्सो नोन ॲज अन इनपुट अँड पॉइंटिंग डिवाइस, सेम लाईट पेनसारखं. हे पण एक इनपुट डिवाइस आहे. म्हणजे काहीतरी इन्फॉर्मेशन आपल्याला कम्प्युटरला द्यायची असेल तर जॉयस्टिकचा वापर होतो. आणि हे एक पॉइंटिंग डिवाइसच आहे. इज यूज फॉर प्लेईंग गेम. फक्त याचा वापर प्लेईंग गेमसाठीच होतो, म्हणजे गेम खेळण्यासाठीच होतो. जसं हे जे होतं लाईट पेन, हे तुम्ही ड्रॉ करण्यासाठी किंवा काही राईट करण्यासाठी याच्यासाठी वापरतो. पण जॉयस्टिकचा वापर नुसता गेम खेळण्यासाठी होतो. तो कशा प्रकारे असतो हे हे अशा प्रकारे असतो. ठीक आहे. आता आहे मायक्रोफोन. मायक्रोफोन इज अन इनपुट डिवाइस दॅट रेकॉर्ड्स युअर व्हॉइस अँड व्हेरियस साऊंड्स इनटू अ कम्प्युटर. हे पण एक इनपुट डिवाइस आहे. मायक्रोफोन हार्डवेअर आहे हे, आणि हे इनपुट डिवाइस आहे. म्हणजे याच्यात काय होते की जे आपण काही बोलतो किंवा काही पण आवाज जो रेकॉर्ड केलेला आहे, वेगवेगळ्या टाईपचा आवाज, तो कम्प्युटरला मायक्रोफोन थ्रू दिला जातो. इट ऑल्सो अलाउज यू टू टॉक विथ युअर फॅमिली अँड फ्रेंड्स ऑन द इंटरनेट. याचा उपयोग करून आपण इंटरनेटचा आणि याचा वापर करून आपण कॉल लावू शकतो वेगवेगळ्या ॲप्सवरून, आणि आपल्या मैत्रिणींसोबत आणि मित्रांसोबत आणि फॅमिलीसोबत बोलू शकतो. तर आता हे मायक्रोफोनचे बरेच प्रकार आहे वेगवेगळे, हे इथे दिलेले आहे. ठीक आहे. नंतर आहे कॉम्पॅक्ट डिस्क, म्हणजे सी डी माहितीच असेल तुम्हाला. हे सी डी इज अ स्टोरेज डिवाइस. हे पण एक हार्डवेअर आहे. याचं काय काम आहे की हे जी पण आपली काही डेटा आहे, जो काही डॉक्युमेंट्स असू दे, पिक्चर असू दे, फोटो असू दे, हे सगळं स्टोअर करण्यासाठी आपण सी डीचा वापर करतो. कम्प्युटरमध्ये पण स्टोअर करता येते, पण आपल्याला जर सी डीमध्ये स्टोअर केलं तर आपण ते सी डीतून एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये टाकू शकतो. इट इज अ रिमूवेबल डिस्क दॅट इज राऊंड, फ्लॅट अँड शायनी. म्हणजे ती डिस्क असते ती आपण कम्प्युटरमधून बाहेर काढू शकतो, टाकू शकतो. रिमूवेबल असते आणि ती कशी असते, गोल असते आणि चापट आणि शायनी म्हणजे चमकणारी. इट कॅन स्टोअर अ लिमिटेड अमाऊंट ऑफ डेटा. पण त्याच्यात ठरलेला डेटा असतो, किती GB, किती MB वगैरे ठरलेल्या टाईपचे असते. तेवढाच आपण डेटा त्याच्यात स्टोअर करू शकतो, आणि ही दिसायला अशी असते. याच्यात डेटा स्टोअर केला की तो डेटा आपण एका कम्प्युटरमधून दुसऱ्या कम्प्युटरमध्ये नेऊ शकतो. आता आहे पेन ड्राईव्ह. हे पण एक पेन ड्राईव्ह इज व्हेरी स्मॉल इन साईज विच मेक इट पोर्टेबल. इट कॅन स्टोअर अँड ट्रान्सफर इन्फॉर्मेशन फ्रॉम वन कम्प्युटर टू अनदर. हे पण सेम सी डीसारखंच वर्क करते, पण हे जास्त सी डीपेक्षा जास्त हे करता येईल, म्हणजे सोपं असते. का बरं? कारण की ते खूप स्मॉल असते साईजमध्ये, छोटंसं असते. हे असं असते पहा. आणि पेन जसा असतो ना, तो पेन तरी मोठा असतो, पण ते त्याच्यापेक्षा छोटं असते. विच मेक इट पोर्टेबल म्हणजे काय, इकडून तिकडे नेऊ शकणे. इट कॅन स्टोअर अँड ट्रान्सफर. हे स्टोअर करण्याचंही काम करते आणि एका कम्प्युटरमधून दुसरीकडे नेण्याचे इन्फॉर्मेशन, ती काही पण असू द्या, डेटा, फोटो, पिक्चर्स, गाणे, काही पण आपण एका याच्यातून दुसरीकडे मूवी नेऊ शकतो. आता आहे रॅम. आता रॅमचा काय उपयोग असतो? रॅम स्टँड्स फॉर रँडम ॲक्सेस मेमरी. असं असते बा रॅम. हे पण एक हार्डवेअरच आहे. इट स्टोअर्स द इन्फॉर्मेशन टेम्पररीली ऑन कम्प्युटर. इट अलाउज द कम्प्युटर टू रन प्रोग्राम अँड ॲक्सेस डेटा क्विकली. रॅम जो असतो
हे एक मेमरी असते. कशाची मेमरी? कम्प्युटरची मेमरी. ही कशासाठी वापरल्या जाते? कशी वापरल्या जाते? ही कोणती पण जी इन्फॉर्मेशन आहे ती काही वेळासाठी कम्प्युटरमध्ये सेव्ह करण्यासाठी वापरली जाते. आणि कम्प्युटरला चालण्यासाठी आणि कम्प्युटरला वेगवेगळ्या गोष्टी करण्यासाठी रॅम काम करतो. आणि रॅममध्ये टेम्पररीली म्हणजे थोड्या, जसं आता तुम्ही पेंट केलं तर जोपर्यंत तुमचा कम्प्युटर सुरू आहे तर तिथे जे तुम्ही पेंट केलेलं चित्र दिसते ते कोणत्या याचा उपयोग करून दिसते? रॅमच्या याने. जर लाईट गेली आणि तुम्ही चित्र सेव्ह केलं नसेल तर ते चाललं जाईल. का बरं? कारण ते रॅमवर होतं. जर तुम्ही त्याला सेव्ह केलं नाही तर ते रॅमवरून डिलीट होऊन जाते. ठीक आहे. आता आहे पुढचा हार्डवेअर, मदरबोर्ड. A motherboard is the backbone of a computer system. It provides the physical structure and electrical connection that allows the other computer to work together. मदरबोर्ड हा काय असतो? बॅकबोन ऑफ कम्प्युटर सिस्टीम. बॅकबोन म्हणजे कम्प्युटरचा कणा असतो. कणा म्हणजे मेन पार्ट असतो. इट प्रोव्हाइड द फिजिकल स्ट्रक्चर. फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे काय? की जे पण काही कम्प्युटरमध्ये स्ट्रक्चर असते, फिजिकल स्ट्रक्चर म्हणजे दिसणारी स्ट्रक्चर असते. आणि इलेक्ट्रिकल कनेक्शन म्हणजे फिजिकल म्हणजे काय? की जसा मदरबोर्ड मोठा असेल तर तो PC दिसतो, किंवा मग लॅपटॉपचा जो मदरबोर्ड असतो तो वेगळा असतो. त्यांच्यानुसार, त्यांच्या स्ट्रक्चरनुसार, फिजिकल स्ट्रक्चरनुसार त्यांचा मदरबोर्ड बनवलेला असतो. आणि त्याच्यावर जे इलेक्ट्रिक कनेक्शन द्यायचे असतात ते पण त्या मदरबोर्डचाच वापर करून दिला राहतो. दॅट अलाउज द अदर कम्प्युटर टू वर्क टुगेदर. आणि त्याचाच वापर करून वेगवेगळे जे कम्प्युटर आहे, जर कंपोनंट्स आहे, जसं CPU आहे, स्पीकर आहे, हे एकमेकांशी कशाच्या मुळे ते एकमेकांशी कनेक्ट होतात? या मदरबोर्डच्या साह्याने. हा दिसत नाही, हा आतमध्ये असतो. हे असा असतो मदरबोर्ड. आता आहे हार्ड डिस्क. हार्ड डिस्क इज अ डिव्हाइस दॅट कॅन स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा अँड इन्फॉर्मेशन यूज बाय कम्प्युटर. आता ही हार्ड डिस्क जी असते तिथं काय काम असते? हा खूप प्रमाणामध्ये लार्ज अमाऊंट, खूप मोठा डेटा आणि इन्फॉर्मेशन कम्प्युटरमध्ये सेव्ह करून ठेवते. हार्ड डिस्क इज प्रेझेंट इनसाइड द CPU कॅबिनेट. आणि ही हार्ड डिस्क असते ती कुठे असते? CPU असते. CPU कॅबिनेटमध्ये. ही आपण काढू किंवा घालू शकत नाही. नाऊ अ डे एक्सटर्नल हार्ड डिस्क आर ऑल्सो अवेलेबल. म्हणजे आताच्या याच्यात असं आहे की हार्ड डिस्क बाहेरून पण घालता येते. पण पहिले हार्ड डिस्क ही कम्प्युटरमध्येच राहायची आणि त्याच्यात आपण खूप प्रमाणात डेटा स्टोअर करून ठेवू शकत होतो. जसं एखादी फाईल स्टोअर केल्यावर ती कुठे सेव्ह होते? हार्ड डिस्कमध्ये. ही अशी असते हार्ड डिस्क. ठीक आहे. आणि त्याच्यात आपण खूप सारा डेटा, खूप जास्त प्रमाणाचा डेटा, पण ती इकडून तिकडे हार्ड डिस्क नेऊ शकतो, पण ते कठीण राहते. CD किंवा पेन ड्राईव्ह हे सोपं राहते. एक्सप्लोर मोर. डू यू वॉन्ट म्हणजे तुमचं अजून ज्ञान वाढवा. डू यू वॉन्ट टू नो मोर अबाउट हाऊ द CPU वर्क्स? स्कॅन हिअर टू फाइंड आउट. आता तुम्हाला आणखी CPUचं डिटेलमध्ये माहिती पाहिजे असेल तर ह्या QR कोडला स्कॅन करा आणि माहिती मिळवा. विच आता डू इट युअरसेल्फ म्हणजे आतापर्यंत जे पण काही आपण शिकलो त्याच्यावर रिव्हिजन म्हणा. हे क्वेश्चन्स त्याच्यावरची रिव्हिजन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज यूज टू पॉईंट, क्लिक अँड मूव्ह अक्रॉस व्हेरियस ऑन स्क्रीन ऑब्जेक्ट. कोणतं असं डिव्हाइस आहे, कोणतं असं हार्डवेअर आहे या तीनपैकी A, B आणि C मधलं की जे काय करते? पॉईंट करते कम्प्युटर स्क्रीनवर, नंतर मूव्ह होते इकडे तिकडे आणि आपण क्लिक करू शकतो. तर हा आहे माऊस, हे मदरबोर्ड आणि हे हार्ड डिस्क. तर कशाचा उपयोग करून करतो आपण? माऊसचा. ठीक आहे. विच ऑफ द फॉलोइंग स्टोअर द इन्फॉर्मेशन टेम्पररीली इन अ कम्प्युटर. आता टेम्पररीली कोणती गोष्ट स्टोअर करते खालच्यापैकी? म्हणजे काही वेळासाठी. हे आहे स्पीकर, हे रॅम आणि हे प्रिंटर. तर रॅम याचा आन्सर आहे रॅम. आता पाहूया सॉफ्टवेअर. म्हणजे आधी आपण सॉफ्टवेअर. आता सॉफ्टवेअर इज द पार्ट ऑफ computer that cannot be touched. Software is a set of instruction or program given to the computer to do some work. There are two types of software. सॉफ्टवेअर हा जो आहे हा एक कम्प्युटरचा पार्टच असतो, पण आपण त्याला हात लावू शकत नाही कारण ते हार्डवेअर नाही आहे. सॉफ्टवेअर म्हणजे काय की तो सेट असतो. कशाचा?
इन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रामचा सेट असतो. म्हणजे प्रोग्राम तयार करून सॉफ्टवेअर तयार केलेलं असते, प्रोग्राम आणि इन्स्ट्रक्शनचा, त्याला म्हणतात कोडिंग. आणि तो कम्प्युटरमध्ये आधीच फीड केलेला असतो काहीतरी काम करण्यासाठी. जसं एक सॉफ्टवेअर आहे पेंट, दुसरं वर्ड, एक्सेल, MS वर्ड, हे असे वेगवेगळे सॉफ्टवेअर्स आहे. आता ते 2 प्रकारचे सॉफ्टवेअर असतात. एक सिस्टीम सॉफ्टवेअर. पहिलं सिस्टीम सॉफ्टवेअर. सिस्टीम सॉफ्टवेअर कंट्रोल द ओव्हरऑल वर्किंग ऑफ अ कम्प्युटर. इट मॅनेजेस ऑल द इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन ऑफ द कम्प्युटर. म्हणजे एक सिस्टीम सॉफ्टवेअर असते. त्याचं काय काम असते, ते जे पण काही कम्प्युटरवर काम होत असते ते सर्व कंट्रोल करण्याचं, म्हणजे ते मॅनेज करणे सगळ्या प्रकारे. आपण एका ॲपमधून एका सॉफ्टवेअरमधून दुसऱ्या सॉफ्टवेअरमध्ये जातो किंवा काय काय करतो ते सगळं कंट्रोल कोण करते, सिस्टीम सॉफ्टवेअर. इट मॅनेजेस ऑल द इनपुट अँड आउटपुट ऑपरेशन ऑफ द कम्प्युटर. आणि त्याच प्रकारे काय इनपुट देतो, प्रिंटर लावतो का, स्कॅनर लावतो का, मायक्रोफोन, हे सगळं. आणि काही आउटपुट कसं द्यायचं, जसं इनपुट 1+1 दिल्यावर आउटपुट 2 द्यायचं, हे सगळं कोण हे करते, सिस्टीम सॉफ्टवेअर. फॉर एक्झाम्पल, द ऑपरेटिंग सिस्टीम इज अ पार्ट ऑफ द सिस्टीम सॉफ्टवेअर दॅट मेक्स अ कम्प्युटर रन. आता हे जे ऑपरेटिंग सिस्टीम आहे ती काय असते, सुरुवातीला जे आपण म्हणतो ना Windows 10, Windows 7, ही ऑपरेटिंग सिस्टीम असते, ती सिस्टीम सॉफ्टवेअर असते आणि ते कम्प्युटर चालण्यासाठी काम करत असते. ठीक आहे. आता डू यू वॉन्ट टू नो हाऊ ऑपरेटिंग सिस्टीम वर्क इन कम्प्युटर्स, कॅन हिअर अँड फाइंड आउट. म्हणजे तुम्हाला आणखीन जर याच्यापेक्षा डिटेल माहिती पाहिजे असेल ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल, तर इथे जे आहे हा QR कोड स्कॅन करा आणि तुम्हाला जास्त माहिती मिळेल ऑपरेटिंग सिस्टीमबद्दल. ॲप्लिकेशन. आता दुसरं सॉफ्टवेअर आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. द सॉफ्टवेअर ते काय काम करते, द सॉफ्टवेअर दॅट हेल्प्स यू टू डू स्पेसिफिक टास्क इज नोन ॲज ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे जसं आता पहा, इथे सिस्टीम सॉफ्टवेअरमध्ये काय येते, हे ऑपरेटिंग सिस्टीम, वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम असतात. जसं ॲपल आहे किंवा आपली कम्प्युटरच्या ऑपरेटिंग सिस्टीम असतात. ह्या वेगवेगळ्या ऑपरेटिंग सिस्टीम्स आहे. आणि ॲप्लिकेशन सॉफ्टवेअरमध्ये काय येत असते की आता ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर म्हणजे काय, की एखादं जे काही ॲप असते, ॲप हे शॉर्टकट आहे ॲप्लिकेशनचं, त्याला म्हणतात ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. म्हणजे आता ते वेगवेगळे राहू शकतात, प्रत्येक याच्यात वेगवेगळे ॲप्लिकेशन्स असू शकतात आपल्या यूजनुसार. जसं पेंट, गुगल क्रोम, मायक्रोसॉफ्ट ऑफिस, जसे इथे दिलेले आहे, हे सगळे काय आहे, ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. आपण मोबाईलमध्ये पण वेगवेगळे ॲप डाउनलोड करतो, ते सगळे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर असतात. प्रत्येकाच्या वापरानुसार ते सॉफ्टवेअर डाउनलोड करतात. थिंक अँड टेल. इज सॉफ्टवेअर ओनली यूज ऑन कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटरवरच फक्त सॉफ्टवेअर केले जाऊ शकतात का, वापर होतो का, नाही. मी आताच सांगितलं मोबाईलमध्ये पण आपण सॉफ्टवेअर वापरतो. लेट अस नाऊ लर्न अबाउट द IPO सायकल. म्हणजे IPO सायकल काय ते आपण आता पाहूया. IPO सायकल म्हणजे इनपुट प्रोसेसिंग आउटपुट सायकल. म्हणजे ही जी आहे ही प्रोसेस आहे, कशाची, कम्प्युटरची. काहीतरी आपण इनपुट देतो, त्याच्यावर प्रोसेस होते आणि आउटपुट मिळते. हे सगळीचकडे होते, तसंच कम्प्युटरमध्ये होते. दिस 3 प्रोसेसेस आर कंप्लीट बाय एव्हरी कम्प्युटर. इनपुट, प्रोसेस, आउटपुट. ह्या 3 प्रोसेसेस जे आहे, इनपुट, प्रोसेसिंग अँड आउटपुट, हे कम्प्युटरचं काहीही काम जर तुम्ही घेतलं तर या पद्धतीने ते चालत असते. आता इनपुट म्हणजे काय, द डेटा अँड इन्स्ट्रक्शन दॅट यू एंटर युझिंग अन इनपुट डिव्हाइस लाईक अ कीबोर्ड ऑर अ माऊस इनटू अ कम्प्युटर आर कॉल्ड इनपुट. आता इनपुट कशाही प्रकारचं असू शकते, जसं काही पण डेटा आणि इन्स्ट्रक्शन तुम्ही इनपुट म्हणून दिली. आता इनपुटमध्ये आपण काही पण डेटा जर दिला कम्प्युटरमध्ये, कशाच्या साहाय्याने, माऊस आणि कीबोर्डच्या साहाय्याने, त्याला काय म्हणतात, इनपुट. यू कॅन एंटर नंबर, वर्ड्स और पिक्चर ॲज इनपुट. तुम्ही काही पण देऊ शकता, नंबर्स, शब्द, तुम्ही काही पण देऊ शकता, नंबर देऊ शकता, वर्ड्स देऊ शकता म्हणजे शब्द, किंवा पिक्चर इनपुट म्हणून काही पण देऊ शकता. प्रोसेस म्हणजे आता पहा, आफ्टर एंटरिंग डेटा अँड इन्स्ट्रक्शन इन टू अ कम्प्युटर, द CPU वर्क्स ऑन द इनपुट टू प्रोव्हाइड यू विथ मिनिंगफुल इन्फॉर्मेशन. आता तुम्ही जे काय डेटा त्याच्यामध्ये फीड केला,
फिल केला, दिला, त्याच्यानंतर इन्स्ट्रक्शन, मग तुम्ही काय त्याच्यावर वर्क करायचं आहे तुम्हाला, त्याच्यानुसार CPU त्याच्यावर काम करतो त्या इनपुटवर आणि प्रोव्हाइड यू मिनिंगफुल, आणि मग तुम्हाला जे पाहिजे इन्फॉर्मेशन मिनिंगफुल ती देतो. जसं आपल्याला ॲडिशन पाहिजे असेल 1+1 ही झाली इनपुट, आणि प्रोसेस काय मग प्लस टाकलं 1+1, मग आता याचं आन्सर पाहिजे, हे तुम्ही इनपुट टाकलं, आता आन्सर म्हणजे जे आहे ते प्रोसेस होणार पाहिजे. इट इज कॉल्ड प्रोसेसिंग, दिस इज कॉल्ड प्रोसेस. मग ते प्रोसेस जे होते CPUमध्ये त्याला म्हणतात प्रोसेस. आउटपुट द मिनिंगफुल इन्फॉर्मेशन, मिनिंगफुल म्हणजे काय, जे आपल्याला पाहिजे असते ती. आता ॲडिशन पाहिजे असेल तर ते मिनिंगफुल म्हणजे आपल्याला ॲडिशन पाहिजे, मल्टिप्लिकेशन पाहिजे असेल तर तशी इनपुट द्यायचं, किंवा एखादा पिक्चर असेल कॉपी करायचा आहे. आता मिनिंगफुल म्हणजे तुम्ही पिक्चरवर जर कॉपी पेस्ट असं काही करत असाल तर ते कॉपी पेस्ट जी प्रोसेस होणार आहे ती CPUमध्ये होणार. द मिनिंगफुल इन्फॉर्मेशन दॅट यू गेट आफ्टर प्रोसेसिंग इज नोन ॲज द आउटपुट. जे पण काही प्रोसेस असते ती जी होते आणि जो आपल्याला रिझल्ट मिळतो त्याला म्हणतात आउटपुट. लेट्स कन्सिडर अ रिअल लाईफ एक्झाम्पल टू अंडरस्टँड अ इनपुट प्रोसेस आउटपुट IPO सायकल. म्हणजे याच्यासाठी आपण एक रिअल लाईफ म्हणजे कम्प्युटरशी रिलेटेड नाही, असं रिअल लाईफमध्ये जे घडते ते पाहूया. हिअर आर द स्टेप टू स्टिच अ ड्रेस. म्हणजे एक ड्रेस शिवण्यासाठी काय होत असते हे आणखीन चांगल्या प्रकारे समजण्यासाठी मेथड आपण एक ड्रेस शिवण्यासाठी काय करतो हे इथे पाहूया स्टेप्स. सगळ्यात पहिले एक ड्रेस शिवण्यासाठी सगळ्यात पहिले इनपुटमध्ये आपण काय देतो, मशीन असते, दोरा असतो, थ्रेड फॅब्रिक म्हणजे कापड असतो, थ्रेड म्हणजे दोरा, शिविंग मशीन म्हणजे ही मशीन, आणि सीझर म्हणजे कैची. या सगळ्या गोष्टी आपल्याला पहिले आवश्यक असतात इनपुट म्हणून. त्याच्यानंतर प्रोसेस काय होते की आपल्याला ते सगळ्यांचा वापर करून त्याच्यावर प्रोसेस करावं लागते, कापावं लागते, हे सगळं करून स्टिच करावं लागतो, आणि लास्टमध्ये एक स्टिच केलेला शिवलेला ड्रेस आपल्याला मिळतो. हे झालं आउटपुट, हे झालं रिअल लाईफ एक्झाम्पल. ठीक आहे. आता डू इट युअर सेल्फ. आता हे जे झालेलं आहे हे आपल्या मनाने आपल्या स्वतःहून करायचं आहे. जसं आयडेंटिफाय द इनपुट प्रोसेस अँड आउटपुट इन द प्रोसिजर ऑफ मेकिंग अ बोट. आता एक बोट बनवण्यासाठी तुम्हाला काय काय करावं लागेल, प्रोसेसमध्ये तुम्हाला काय करावं लागेल, कागद लागेल, एक पेपर लागेल. ही झाली पेपर जो असतो ह्याच्यामध्ये हे 3 पद्धती दिल्या आहेत, तर याच्यामधले काय कुठे राहील हे आपल्याला सांगायचं आहे. हे प्रोसेस सुरू आहे, ही प्रोसेस आहे. नंतर हे काय आहे, बोट बनली म्हणजे आउटपुट आहे, आणि सर्वात पहिले आपल्याला काय लागेल, कागद, ते इनपुट आहे. तसंच याच्यामध्ये इनपुटमध्ये कम्प्युटरमध्ये देताना तुम्हाला काय द्यावे लागेल, ॲट द गिवन नंबर्स 7 + 5 + 6 हे द्यावं लागतील नंबर. प्रोसेसमध्ये ते 3 नंबरची प्लस होणार, आणि आउटपुटमध्ये त्याचा आन्सर येणार 18. ठीक आहे. आता कोणते पॉईंट्स आहे या लेसनमध्ये जे तुम्हाला लक्षात ठेवायचे आहे, महत्त्वाचे पॉईंट्स. लॅपटॉप, डेस्कटॉप, PC, टॅबलेट अँड स्मार्टफोन अँड मायक्रो कम्प्युटर. हे जे आहे हे कशाचे प्रकार आहे, कम्प्युटरचे. लॅपटॉप, डेस्कटॉप, PC, त्याला डेस्कटॉपला PC पण म्हणतात, टॅबलेट आणि मायक्रोफोन हे जे आहे स्मार्टफोन हे पण कम्प्युटरचे प्रकार आहे. नंतर मिनी कम्प्युटर्स आर यूज बाय मल्टिपल पीपल ॲट वन्स इन प्लेस लाईक बँक अँड युनिव्हर्सिटी. मिनी कम्प्युटर कसे असतात, हे एकाच वेळेस एकापेक्षा जास्त लोक वापरू शकतात, ॲट अ टाईम, एका वेळेस. कुठे कुठे वापरतात हे मिनी कम्प्युटर, बँकेत, युनिव्हर्सिटीजमध्ये. हार्डवेअर रेफर्स टू द फिजिकल पार्ट ऑफ कम्प्युटर दॅट यू कॅन टच ऑर फील. हार्डवेअर असे पार्ट असतात की कम्प्युटरचे ज्यांना तुम्ही टच करू शकता आणि फील करू शकता. दीज आर 3 मेन कम्प्युटर्स. देअर आर 3 मेन कम्पोनंट्स ऑफ द CPU, MU, ALU आणि CU. हे 3 मेन कम्पोनंट्स आहे CPUचे. कोणते, MU, ALU आणि CU. हे 3 मेन कम्पोनंट्स आहे, पार्ट्स आहे. अ कीबोर्ड इज ॲन इनपुट डिवाइस दॅट अलाउज अस द एंटर लेटर, नंबर्स अँड अदर सिम्बॉल इन टू द कम्प्युटर. कीबोर्डचं काय काम असते, हे एक इनपुट डिवाइस आहे आणि ते काय काम करते, लेटर टाईप करण्यासाठी, नंबर्स आणि वेगवेगळे सिम्बॉल्स टाईप करण्यासाठी कम्प्युटरवर कीबोर्डचं काम असते. द स्टँडर्ड कीबोर्ड हॅज 104 कीज.
म्हणजे एका कीबोर्डला किती बटन्स असतात? 104 बटन असतात. A mouse is an input device used for pointing object. It is used to point, click and मूव व्हेरियस ऑब्जेक्ट ऑन द स्क्रीन. हे माऊस जे असतो तो कशासाठी वापरतो? हा एक इनपुट डिवाईस आहे आणि एखादा ऑब्जेक्ट पॉईंट करण्यासाठी, दाखवण्यासाठी, नंतर क्लिक करण्यासाठी आणि मूव करण्यासाठी. ऑब्जेक्ट ड्रॅग करू शकतो आणि कोणी तिकडे नेऊ शकतो, त्याच्यासाठी पण माऊसचा वापर होतो. हार्ड डिस्क इज अ स्टोरेज डिवाइस यूज टू स्टोअर लार्ज अमाऊंट ऑफ डेटा. हार्ड डिस्क कशासाठी वापरले जाते? डेटा सेव्ह करून ठेवण्यासाठी, पण खूप जास्त प्रमाणात त्याच्यात स्टोरेज असते. सॉफ्टवेअर इज द पार्ट ऑफ कम्प्युटर दॅट कॅनॉट बी टच. सॉफ्टवेअर इज द पार्ट ऑफ कम्प्युटर दॅट कॅनॉट बी टच. म्हणजे सॉफ्टवेअर असा पार्ट असतो की जो आपण टच करत नाही, तो फक्त आपल्याला दिसतो. सॉफ्टवेअर इज ऑफ 2 टाईप्स. 2 प्रकारचे सॉफ्टवेअर असतात. कोणते? एक सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरं अप्लिकेशन सॉफ्टवेअर. इनपुट प्रोसेस आउटपुट इज हाऊ कम्प्युटर वर्क. ह्या प्रोसेसचा वापर करून इनपुट काहीतरी देणे, मग त्याच्यावर प्रोसेस होते आणि आपल्याला रिझल्ट मिळतो. या बेसवर कम्प्युटर वर्क करत असतात. दे टेक इनपुट, प्रोसेस इट अँड शो द रिझल्ट. म्हणजे ते इनपुट घेतात, त्याच्यावर प्रोसेस करतात आणि रिझल्ट दाखवतात. चॅप्टर चेकअप. आता इथून आपल्याला क्वेश्चन आन्सर पाहायचे आहे. फिल इन द ब्लँक्स. डॅश डॅश रेफर टू द पार्ट ऑफ कम्प्युटर सिस्टीम दॅट कॅन बी टच ऑर फील. म्हणजे असा कोणता पार्ट आहे की जो आपण टच करू शकतो किंवा ज्याला फील करू शकतो, हात लावू शकतो, त्याला म्हणतात हार्डवेअर. द फायनल स्टेप इन द IPU सायकल इज नोन ॲज आउटपुट. शेवटची प्रोसेस काय असते याच्यातली? इनपुट, प्रोसेस, आउटपुट. आउटपुट हे शेवटची स्टेप असते. ठीक आहे. डॅश डॅश इज ॲन आउटपुट डिवाइस दॅट टेक्स व्हॉट यू सी ऑन द कम्प्युटर स्क्रीन अँड पुट इट ऑन द पेपर. म्हणजे स्क्रीनवरचं जी पण काही डेटा आहे तो आपल्याला जर पेपरवर घ्यायचा असेल तो कोण करतो? ते कोण काम करत असते? प्रिंटर. जॉयस्टिक इज कोणतं डिवाइस आहे? हे जॉयस्टिक इनपुट डिवाइस आहे. त्याचा वापर कशासाठी होतो? गेम खेळण्यासाठी, प्लेईंग गेम. द डॅश डॅश इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर. CPU हे काय आहे? कम्प्युटरचे ब्रेन आहे. आता टिक द फॉलोइंग करेक्ट ऑप्शन. व्हॉट इज अ सेट ऑफ प्रोग्राम कॉल्ड? सेट ऑफ प्रोग्राम म्हणजे काय असते? प्रोग्रामचा सेट केला किंवा इन्स्ट्रक्शनचा सेट केला तर सॉफ्टवेअर. इन्फॉर्मेशन नसतो, पेन ड्राईव्ह नसते, जॉयस्टिक नसते. सॉफ्टवेअर इज अ सेट ऑफ प्रोग्राम. विच ऑफ द फॉलोइंग आर टाईप्स ऑफ कम्प्युटर? कोणते कोणते टाईप्स आहे? CRT आहे, LED आहे, LCD आहे, ऑल ऑफ दिस. सगळे आहे म्हणून याला ऑल ऑफ दिस करायचं. विच डिवाइस अलाव यू टू हिअर म्युझिक अँड साऊंड फ्रॉम अ कम्प्युटर? कोणतं असं डिवाइस असते ते आतमधला जो साऊंड असतो, म्युझिक साऊंड जो पण कम्प्युटरचा असतो तो आपल्याला दाखवतो, स्क्रीन नाही दाखवत. स्क्रीन दाखवण्याचं काम करते, आवाज ऐकू नाही येत, माऊस पण नाही येत, मायक्रोफोन पण नाही येत. मायक्रोफोन हे आपला आवाज आतमध्ये देतो. आउटपुट डिवाइस आहे हे इनपुट डिवाइस आहे मायक्रोफोन. स्पीकर हे जे आहे हे याचा आन्सर आहे. आता आहे विच टाईप ऑफ सॉफ्टवेअर इज रिस्पॉन्सिबल फॉर मॅनेजिंग कम्प्युटर इनपुट अँड आउटपुट? म्हणजे कम्प्युटर चालण्यासाठी मॅनेज करण्यासाठी कोणतं सॉफ्टवेअर काम करतं? सिस्टीम सॉफ्टवेअर की ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर? 2 प्रकार आहे. तर सिस्टीम सॉफ्टवेअर, त्याच्यामुळे कम्प्युटर वर्क करत असते, ॲप्लिकेशनमुळे नाही. आणि हार्डवेअर आणि इंटरनेट ब्राउझर तर नाहीच. व्हॉट टाईप ऑफ कम्प्युटर इज कॉमनली फाउंड इन होम, स्कूल अँड ऑफिसेस? कोणते कम्प्युटर वापरले जातात होम, स्कूल आणि ऑफिसमध्ये? मेन फ्रेम नाही, मिनी कम्प्युटर पण नाही, सुपर कम्प्युटर नाही, मायक्रो कम्प्युटर. ठीक आहे. आता हू आय एम याच्याबद्दल असं सांगितलेलं आहे आणि त्याच्यावरून तुम्हाला ओळखायचं आहे कोणतं आहे. तर ते काय आहे? हू ॲम आय, मी कोण आहे? आय एम अ पार्ट ऑफ CPU दॅट परफॉर्म्स ऑल द मॅथमॅटिकल कॅल्क्युलेशन. मी कम्प्युटरचा पार्ट आहे आणि मी सगळे मॅथमॅटिकल म्हणजे मॅथचे कॅल्क्युलेशन करतो. तर त्याचं उत्तर आहे अरिथमॅटिक लॉजिक युनिट, ALU. नंतर आय एम अ डिवाइस दॅट प्रिंट्स व्हॉट इज ऑन कम्प्युटर स्क्रीन इंटू पेपर. मी असा डिवाइस आहे जे काही कम्प्युटरवर असते स्क्रीनवर ते पेपरवर घेतो. तर ते कोण आहे? प्रिंटर, PRINTER. आय एम अ स्मॉल हँड हेल्ड डिवाइस दॅट यूज टू पॉईंट अँड क्लिक ऑन द कम्प्युटर. म्हणजे तुम्ही पॉईंट करण्यासाठी मी छोटासा हँडहेल्ड म्हणजे हातात धरणारा डिवाइस आहे आणि जे पण काही कम्प्युटरवर असते त्याला दर्शवण्यासाठी आणि क्लिक करण्यासाठी कम्प्युटर स्क्रीनवरचे माझा उपयोग होतो ते असते माऊस आहे.
आय एम अ टाईप ऑफ स्क्रीन दॅट यू कॅन टच टू इंटरॅक्ट विथ अ कम्प्युटर ऑर अ डिवाईस. म्हणजे कोणत्याही डिवाईसला टच करून तुम्ही त्या स्क्रीनचा वापर करू शकता. त्या स्क्रीनला म्हणतात टच स्क्रीन. आय रेकॉर्ड युअर व्हॉईस अँड व्हेरियस अदर साऊंड्स ऑन अ कम्प्युटर. म्हणजे मी तुमचे साऊंड्स कम्प्युटरमधली म्हणजे तुमचे साऊंड्स रेकॉर्ड करतो आणि व्हेरियस अदर आणि वेगळे कोणते पण आपले साऊंड्स किंवा बाहेरचे कोणतेही साऊंड रेकॉर्ड करण्याचं जे काम करते त्याचं काम आहे मायक्रोफोन. कम्प्युटरमधले पण ते साऊंड रेकॉर्ड करू शकते. ठीक आहे. आता ट्रू और फॉल्स. ए माउस इज अ पॉइंटिंग डिवाइस. पॉइंटिंग डिवाइस आहे ना. येस, ट्रू. रॅम स्टोअर द इन्फॉर्मेशन टेम्पररी ऑन द कम्प्युटर. हो, हे पण बरोबर आहे. रॅम हे काही वेळासाठी इन्फॉर्मेशन स्टोअर करून ठेवते. लाईट पेन आर यूज फॉर लिसनिंग टू द म्युझिक अँड साऊंड फ्रॉम द कम्प्युटर. नाही, लाईट पेन याचा वापर लिसनिंग म्युझिक आणि साऊंडसाठी नाही होत, ड्रॉ आणि टेक्स्ट लिहिण्यासाठी होतो, म्हणून हे फॉल्स आहे. मॉनिटर इज ऑल्सो कॉल्ड व्हिज्युअल डिस्प्ले युनिट. मॉनिटरला व्हिडिओ पण म्हणतात. ट्रू आहे. अ स्कॅनर स्कॅन द टेक्स्ट प्रिंट ऑन अ पेपर अँड ट्रान्सलेट इट इंटू अ डिजिटल कॉपी. स्कॅनरचं काय काम असते, ते जे प्रिंट दिलेली असतो, कागद दिलेला असतो पेपरवरचा, जी काही इन्फॉर्मेशन असते ती स्कॅन करायची आणि त्याला डिजिटल कॉपीमध्ये ट्रान्सलेट करायचं. बरोबर आहे. आता व्हॉट इज रॅम. रॅम स्टँड्स फॉर रँडम ॲक्सेस मेमरी. म्हणजे रॅमचा लॉंग फॉर्म काय आहे, रँडम ॲक्सेस मेमरी. इट स्टोअर्स द इन्फॉर्मेशन. म्हणजे त्याच्यावर इन्फॉर्मेशन कशी स्टोअर होते, टेम्पररीली ऑन अ कम्प्युटर. म्हणजे कम्प्युटरवर असतो तो आणि ते टेम्पररीली ती इन्फॉर्मेशन स्टोअर होत असते. इट अलाउज द कम्प्युटर. म्हणजे ते कम्प्युटरला अलाउज करते टू रन प्रोसेस अँड ॲक्सेस डेटा क्विकली. आणि रॅममुळे कम्प्युटर हा व्यवस्थित चालतो आणि वेगवेगळ्या डेटाला ॲक्सेस मिळू शकतो रॅममुळे. रॅम असेल तरच कम्प्युटर व्यवस्थित चालू शकतो. ठीक आहे. नेम द डिफरंट टाईप्स ऑफ मॉनिटर. वेगवेगळ्या टाईपचे मॉनिटर कोणते आहे. डिफरंट टाईप्स ऑफ मॉनिटर आर कॅथोड रे ट्यूब. पहिला आहे कॅथोड रे ट्यूब, त्याला म्हणतात CRT. लिक्विड क्रिस्टल डिस्प्ले, त्याला म्हणतात LCD. लाईट इमिटिंग डायोड, त्याला म्हणतात LED. आता आहे व्हॉट इज CPU. CPU म्हणजे काय, ए सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. CPUचा लॉंग फॉर्म काय, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. म्हणजे CPU इज अ प्रोसेसिंग डिवाइस. हे एक प्रोसेसिंग डिवाइस म्हणजे प्रोसेस करण्याचं काम करते. कुठे, आणि नंतर इट इज अ ब्रेन ऑफ द कम्प्युटर. म्हणजे हे कम्प्युटरचं ब्रेन आहे. दॅट मॅनेजेस, ते काय करते, ऑल द कॅल्क्युलेशन अँड प्रोग्राम. दॅट मॅनेजेस म्हणजे ते मॅनेज करते कशाचं, सर्व प्रकारचं जे पण काही कॅल्क्युलेशन आणि प्रोग्राम असते याचं काम कोणाचं असते, CPUचं असते. द सेंट्रल प्रोसेसिंग युनिट इज अ प्रोसेसिंग डिवाइस. इट इज अ ब्रेन ऑफ कम्प्युटर दॅट मॅनेजेस ऑल द कॅल्क्युलेशन अँड प्रोग्राम. नंतर एक एक्झाम्पल द्यायचं आहे. गिव्ह ॲन एक्झाम्पल ऑफ इनपुट प्रोसेस आउटपुट सायकल. इनपुट थ्रेड, फॅब्रिक, शिविंग मशीन, हे झाली इनपुट. अँड सीझर हे पण इनपुट आहे. प्रोसेस काय, सिविंग द ड्रेस, हे आहे शिविंग करायचं म्हणजे स्टिच करायचा ड्रेस. आणि एक स्टिच ड्रेस म्हणजे आउटपुट आहे. म्हणजे पहिल्यांदा आपण इनपुटमध्ये फॅब्रिक, कापड, दोरा, शिविंग मशीन आणि कैची घेऊ. प्रोसेसमध्ये काय करू, तो ड्रेस शिवणार आणि आउटपुटमध्ये एक शिवलेला ड्रेस बाहेर येणार. आता डिफाईन सॉफ्टवेअर अँड व्हॉट आर इट्स टाईप. सॉफ्टवेअर म्हणजे काय आणि त्याचे टाईप कोणते. सॉफ्टवेअर द पार्ट ऑफ कम्प्युटर दॅट कॅनॉट बी टच. म्हणजे सॉफ्टवेअर हा असा पार्ट आहे जो आपण टच करू शकत नाही. इट इज अ सेट ऑफ इन्स्ट्रक्शन ऑर प्रोग्राम गिवन टू द कम्प्युटर टू डू सम वर्क. म्हणजे हा असा सेट असतो इन्स्ट्रक्शन आणि प्रोग्रामचा जो आपण कम्प्युटरला देतो कशासाठी, काही काम करण्यासाठी. आणि किती टाईपचे सॉफ्टवेअर आहे, देअर आर 2 टाईप्स ऑफ सॉफ्टवेअर. एक सिस्टीम सॉफ्टवेअर आणि दुसरा आहे ॲप्लिकेशन सॉफ्टवेअर. ठीक आहे. आता इथे आहे अप्लाय यू लर्न.
अप्लाय युअर लर्निंग म्हणजे आपण आता जे जे शिकलो ते इथे लिहायचं आहे. राहुल वॉन्ट टू प्ले अ गेम ऑन हिज कम्प्युटर. व्हॉट टाईप ऑफ इनपुट डिवाईस कॅन ही यूज फॉर दिस. म्हणजे राहुलला गेम खेळायचा आहे कम्प्युटरवर आणि कोणतं इनपुट डिवाईस तो वापरेल. मग राहुल युजेस जॉयस्टिक. तो काय वापरेल? जॉयस्टिक वापरेल. साक्षी इज टायपिंग अ स्कूल एसे ऑन हर कम्प्युटर. विच हार्डवेअर डिवाईस इज शी यूजिंग फॉर द इनपुट. मग आता ती कोणतं हार्डवेअर डिवाईस वापरेल? तिला एसे टायपिंग करायचं आहे. साक्षी युजेस कीबोर्ड. कीबोर्डचा वापर करून ती एसे टाईप करू शकते, टायपिंग करायचं आहे. रोहित इज यूजिंग अ मायक्रोफोन फॉर अ व्हिडिओ कॉल. व्हॉट टाईप ऑफ हार्डवेअर डिवाईस इज द मायक्रोफोन अँड व्हॉट इज इट्स प्रायमरी फंक्शन. आता मायक्रोफोन हे जे आहे हे कोणतं डिवाईस आहे? मायक्रोफोन इज ए इनपुट डिवाईस. द डेटा अँड इन्स्ट्रक्शन दॅट यू एंटर यूजिंग अँड इनपुट डिवाईस. आता इनपुट डिवाईसचा वापर काय असतो? की आपण काहीतरी डेटा आणि इन्स्ट्रक्शन जी पण काही कम्प्युटरमध्ये द्यायचं आहे ते इनपुट डिवाईसचा वापर करून देतो. हे त्याचं प्रायमरी फंक्शन असते, म्हणजे त्याचा काम असते. सुहानीज मदर इज यूजिंग हर फिंगर्स इन्स्टेड ऑफ माऊस ऑर कीबोर्ड टू ऑपरेट अ डिवाईस. नेम द डिवाईस. सुहानीची आई जी आहे ती फिंगरचा म्हणजे बोटांचा वापर करते आहे, माऊस आणि कीबोर्डचा वापर करत नाही आहे. ते जे पण काही डिवाईस आहे ते वापरण्यासाठी, चालवण्यासाठी. काय डिवाईस म्हणतात त्याला? सुहानीज मदर इज यूजिंग द टचस्क्रीन डिवाईस. टचस्क्रीन वापरते, त्याच्यामध्ये माऊसचा आणि कीबोर्डचा वापरायची गरज नाही आहे. शिवम्स वॉन्ट टू सेंड अ सॉफ्ट कॉपी ऑफ द असाइनमेंट क्वेश्चन टू हिज स्कूल फ्रेंड. म्हणजे शिवमला एक सॉफ्ट कॉपी म्हणजे कम्प्युटरवर तयार केलेलं डॉक्युमेंट असाइनमेंट क्वेश्चन्स पाठवायचे आहे जे शाळेत दिलेले आहे ते कोणाला? त्याच्या शाळेतल्या मित्राला. बट ही हॅज दोज क्वेश्चन रिटन इन द स्कूल डायरी. पण त्यांनी ते क्वेश्चन कुठे लिहिले आहे? स्कूल डायरीमध्ये, म्हणजे त्याच्या हार्ड कॉपी आहे. नेम द डिवाईस ही मस्ट यूज टू क्रिएट अ सॉफ्ट कॉपी ऑफ द डॉक्युमेंट. मग त्याला कोणतं डिवाईस लागेल त्याच्या हार्ड कॉपीतून सॉफ्ट कॉपी हे करण्यासाठी? इथे तो 2 प्रकारे करू शकतो. शिवर वॉन्ट टू यूज कीबोर्ड म्हणजे कीबोर्डनी तो टाईप करून त्याची सॉफ्ट कॉपी करू शकतो, किंवा मग स्कॅनर करण्यासाठी पण त्याला डायरी नको, त्याला डायरी डायरेक्ट टाकता नाही येणार. त्याला काय करावं लागेल? मग त्याचं पेज टाकावं लागणार आणि मग तो स्कॅन कॉपी आतमध्ये देऊ शकतो. पण आता तो कीबोर्डचा वापर करून ते असाइनमेंट दुसऱ्याला पाठवू शकतो, मित्राला. अशा प्रकारे इथे नोईंग अ कम्प्युटर हा लेसन संपलेला आहे. त्याचे क्वेश्चन आन्सर्स पण. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकन दाबून नोटिफिकेशन ऑन करा. चला तर मग भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय बाय, टेक केअर.